केलेत माझ्याभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. संविधान दिले भारताला, संविधान दिले भारताला, जाण त्याची तुम्हा राहू द्या रे. कष्ट केलेत माझ्याभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. बाबासाहेबांनी एवढे कष्ट केले आहेत, एवढे अमाप कष्ट केले आहेत की त्यांची प्रेरणा घेऊन आमच्याही पिढीने दास देवगडे सर करतील करिता मी त्यांना मंचावर आमंत्रित करते. DJ Asif SK. आज बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सव समितीच्या वतीने गांधी चौकाच्या मनपा पटांगणात जो जन्मशताब्दी महोत्सव आपण इथं साजरा करत आहोत, त्यांचं स्मरण, त्यांचं कार्य आजच्या जनतेपर्यंत आपण पोहोचवण्यासाठी हे करत आहोत. इथं उपस्थित असलेल्यांना सर्व मंचावर असलेले माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे साहेब, त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपले आमदार विजय वडेट्टीवार साहेब, आमदार सुधीर मुनगंटीवार साहेब, आमदार किशोर जोरगेवार साहेब, आमदार सुधाकर अडबाले साहेब, आमदार अभिजित वंजारी साहेब, त्याचबरोबर आज डाकतिकिटाचं जे विमोचन होणार आहे त्या डाकतिकिटाच्या विमोचनासाठी पोस्ट विभागाकडून इथं उपस्थित असलेले एस रामकृष्ण सर, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष खोब्रागडे घराण्यातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व माननीय मारुतराव पत्रुजी खोब्रागडे, या समितीचे कार्याध्यक्ष माननीय देशक खोब्रागडे साहेब, या समितीचे महासचिव माननीय किशोर सवाने साहेब आणि उपस्थित असलेल्या सर्व इतर जनसमुदायाला माझा सप्रेम जय भीम. आज खूप आनंदाचा क्षण आहे.
ज्या बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची आपण जन्मशताब्दी आपण साजरी करत आहोत, त्याकरिता डाक विभाग भारत सरकारद्वारा एक जन्मशताब्दीनिमित्त टपाल तिकीट प्रकाशित व्हावं यासाठी आपण पाठपुरावा केला. त्या पाठपुरावाला भारत सरकारद्वारे प्रतिसाद दिला. त्यांनी त्याचं अनुमती दिली आणि जेव्हा त्या प्रकाशनासाठी जो खर्च करावायचा होता त्या खर्च करावासाठी त्यासाठी महाराष्ट्र शासनाने पण सुद्धा अनुमती दिली. त्याकरिता मुनगंटीवार साहेबांनी पाठपुरावा केला हे मी आपल्याला इथं आवर्जून सांगू इच्छितो. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र नव्हते, तर त्यांच्या शब्दाला शेवटचा प्रमाण मानून त्यांनी आपलं जीवनभर आपलं कार्य केलं. बॅरिस्टर साहेबांबद्दल सर्वच मान्यवर इथं बोलणार आहेत, पण समितीच्या वतीने आपल्या सर्वांचं या प्रकार इथं मी स्वागत करतो. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची आज 100वी जयंती आपण या पटांगणात साजरी करतो. त्यांचा अमृत महोत्सवी पण आपण 50वा वर्ष पण इथं याच पटांगणात साजरा करण्यात आला होता गांधी चौकात. हे आपल्याला एक म्हणजे दोन्ही गोष्टी एकासोबत जोडल्यासारखी झालेली आहे. बॅरिस्टर साहेबांचं सांगायचं झालं तर त्यांनी म्हणजे एकच गोष्ट सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेलं शेड्यूल कास्ट फेडरेशन, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस, पीपल्स एज्युकेशन सोसायटी या सर्व संस्थांचं अजून ऑर्गनायझेशनचं अध्यक्षपद, प्रेसिडियमचे अध्यक्षपद हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांना देण्यात आलं होतं. अवघ्या वयाच्या 31व्या वर्षी हे सर्व त्यांना मिळालं. हे बाबासाहेबांच्याच विश्वासामुळे मिळालं आणि त्यांच्या सहकार्यांनी पण ते ओळखलं होतं असं मला वाटते. आपण सर्व लोक इथं जमला आहात मान्यवरांचे मनोगत ऐकण्याकरिता आणि कस्टमाइज माय स्टॅम्पचं विमोचनाकरिता. तरी मी आपले मनोगत इथं प्रास्ताविक इथं थांबवतो. जाता जाता एवढंच सांगेल बॅरिस्टर साहेबाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणजे जे 2 ओळी म्हणू इच्छितो की भूलेंगे हम जिस दिन तुम्हें वो दिन जिंदगी का आखरी दिन होगा करण्याचे ठरविले आहे. तेव्हा स्वागत गीत गायनाकरिता मी आमंत्रित करते राजश्री शेंडे, वैशाली साठे व यशवंत मुंबईकर. अर्पिले ही माला सुमनांची गुंफुनी, अर्पिले ही माला आला उधळीत फुले पवन स्वागताला, आला उधळीत फुले पवन स्वागताला. गमपनिसा गमपनिसा गड्यातून सुगंध वाहतो, नील नभी नाजुक सा चंद्र हासतो. दुमदुमला आज कसा, दुमदुमला आज कसा सकल आसमंत. सृजनांच्या स्वागतास, सृजनांच्या स्वागता, सृजनांच्या स्वागतास, सृजनांच्या स्वागता. सुमनांची गुंफुनी अर्पिते ही माला, सुमनांची गुंफुनी अर्पिते ही माला. आला उधळीत फुले पवन स्वागताला, आला उधळीत फुले पवन स्वागताला. राजा भाऊ गीत तुझे गात सेविना, राजा भाऊ गीत तुझे गात सेविना. दाही दिशा सांज समय धुंद दर्शना, वाढो अहर्निश स्नेह, वाढो अहर्निश स्नेह भाव आपसात. सृजनांच्या स्वागतास, सृजनांच्या स्वागता, सृजनांच्या स्वागतास, सृजनांच्या स्वागता. सुमनांची गुंफुनी अर्पिते ही
विभागामार्फत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी प्रित्यर्थ कस्टमाइज माय स्टॅम्प या टपाल तिकिटाचे विमोचन होत आहे. हे तिकीट म्हणजे केवळ टपाल चिन्ह नाही, तर त्यांच्या संघर्षाचा, विचारांचा अमर ठसा आहे. टाळ्यांच्या गजरात या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत करूया. टपाल तिकिटाचे विमोचन करते आहे एस रामाकृष्ण सर, प्रवर डाक अधीक्षक चंद्रपूर. सरांना मी विनंती करते की ते या टपाल तिकिटाचे विमोचन करून हा फर्स्ट अल्बम मान्यवरांना सुपूर्द करतील. सर. चंद्रापुर लोकसभा क्षेत्र की आदरणीय चंद्रपुर विधानसभा क्षेत्र के आदरणीय विधायक श्री किशोर जोरगेवार जी, बल्लारपुर विधानसभा क्षेत्र के माननीय विधायक श्री सुधीर मुनिगंटीवार जी, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र के आदरणीय विधायक श्री विजय वडेट्टीवार जी, विधान परिषद सदस्य चंद्रपुर के माननीय विधायक श्री सुधाकर आडबाले जी, मान्य मारुतिराव कोब्रागडे जी, मान्य श्री देशक कोब्रागडे जी, किशोर सावने जी, और आज का इस कस्टमाइज्ड माई स्टैम्प के प्रस्तावक श्री प्रतीक डोरलीकर जी तथा सम्माननीय बारिस्टर राजाभाऊ खोब्रागडे साहिब के सभी वंशज एवं सभी अनुयायीगण, आप सभी को मेरा सादर नमस्कार। आज का ये अवसर हम सभी के लिए अत्यंत ही ऐतिहासिक और गौरवपूर्ण है। मुझे ये बताते हुए गर्व की अनुभूति हो रही है कि मैं डाक विभाग की ओर से इस विशेष आयोजन का साक्षी बनने के साथ साथ बारिस्टर राजूभाऊ खोब्रागडे साहब की जन्म शताब्दी के उपलक्ष्य में कस्टमाइज्ड माई स्टैम्प का विमोचन कर रहा हूँ। दुनिया या देश में बहुत लोग पैदा होते हैं, लेकिन बहुत कम संख्या में लोग जन्म लेते हैं। कुछ लोगों का जन्म लेना एक उद्देश्य के लिए होता है। उनमें से एक हमारे बारिस्टर साहब है, ऐसा मेरा मानना है। बारिस्टर राजाभाऊ खोब्रागडे साहब का जन्म 25 सितंबर 1925 को चंद्रपुर में ही हुआ था। चंद्रपुर जैसे छोटी शहर में जन्म लेके उन्होंने प्राथमिक शिक्षा भी चंद्रपुर से पूरा करके लिंकन यूनिवर्सिटी लंदन से बारिस्टर बने तथा म्यूनिसिपल काउंसिल चंद्रपुर से लेकर विभिन्न पदों पर विराजमान होते हुए राज्यसभा उपसभापति के पद तक का सफ़र तय किया था। वे दिसंबर 1960 से अप्रैल 1972 तक
राज्यसभा के उपसभापति के पद पर सुशोभित रहे। इसके अतिरिक्त उन्होंने बैंकॉक एवं कोलंबो में आयोजित विश्व बौद्ध सम्मेलन में भारत का प्रतिनिधित्व करके देश का गौरव बढ़ाया है। राजाभाऊ साहब ने अपने जीवन में सामाजिक न्याय, समानता और सेवा की भावना को सर्वोच्च स्थान दिया है। उनके विचार और कार्य आज भी समाज को दिशा प्रदान करती है। सम्माननीय राजाभाऊ खोब्रागड़े साहब का समाज के प्रति योगदान अद्वितीय और प्रेरणादायी रहा है। डाक विभाग को इस बात का गर्व है कि हम उनके जन्म शताब्दी में उनके योगदान के स्मरण करते हुए माई स्टैम्प के माध्यम से उन्हें नमन कर रहे हैं। यह स्टैम्प केवल एक डाक टिकट नहीं है, बल्कि उनके अमूल्य योगदान की अमर स्मृति है। इस अवसर पर मैं डाक विभाग की ओर से सभी माननीय अतिथियों को, संसद, विधायकगण, बारिस्टर साहब के वंशज एवं अनुयायीगण तथा डाक विभाग के सभी अधिकारियों और कर्मचारियों और इस माई स्टैम्प के लिए विशेष प्रयत्न करने के लिए माननीय प्रतीक जी डोरलीकर, इनका हृदय से आभार व्यक्त कर रहा हूँ। अंत में मैं सभी से अनुरोध करता हूँ कि डाक विभाग की विभिन्न योजनाओं का लाभ लें और उन्हें अधिक से अधिक लोगों तक पहुँचाने में हमारा सहयोग करें। आप सभी की उपस्थिति इस अवसर को और भी विशेष एवं ऐतिहासिक बनाती है। धन्यवाद। जय हिंद। तर बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांचे मानसपुत्र असलेले या चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेजी या दोन्ही महामानवांना या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिवादन करतो। आजच्या या बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या डाक तिकिटाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि बल्लारशाह विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, आमच्या सर्वांचे नेते, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते आदरणीय विजयभाऊ वडेट्टीवारजी, चंद्रपूर शहर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार किशोरभाऊ जोरगेवारजी, आपल्या नागपूर विभागाचे शिक्षकांचे आमदार आदरणीय सुधाकरभाऊ अडबले साहेब, या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रवीण खोब्रागडेजी, आत्ताच ज्यांनी या डाक विभागाच्या वतीनं आपलं मनोगत व्यक्त केलं असे आदरणीय एस रामनाथनजी, उपस्थित असलेले बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या कुटुंबातील सर्व सन्मान्य सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य निमंत्रित पाहुणे, उपस्थित बंधुभगिनी, मित्रांनो, खरं म्हणजे इतिहासामध्ये ज्या चांगल्या घटनांची नोंद आहे त्याच्यापैकी एक महत्त्वाची घटना म्हणजे नागपूरच्या दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी लाखोंच्या संख्येने लाखोंच्या अनुयायांसोबत बौद्ध धर्माची जी दीक्षा घेतली याची इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये नोंद आहे। आणि तशाच पद्धतीची घटना, त्याची प्रतिकृती ही 4 दिवसानंतर चंद्रपूर शहरामध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुढाकाराने या ठिकाणी लाखोंच्या संख्येने सर्व बौद्ध धर्मांची अनेक अनुयायांनी दीक्षा घेतली। या इतिहासाची नोंद इतिहासामध्ये निश्चितपणे आहे। आणि बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक म्हणून, बाबासाहेबांचे मानसपुत्र म्हणून ज्यांनी अनेक वर्षापर्यंत बाबासाहेबांच्या विचाराची धुरा सांभाळली, बाबासाहेबांनी ज्या ज्या संघटना स्थापन केल्या, जे पक्ष स्थापन केले, त्या सर्व पक्षाची संघटनाची धुरा समर्थपणे पार पाडण्याचं काम बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी गेल्या अनेक वर्षापर्यंत केले आणि बाबासाहेबांचे विचार हे जनसामान्यामध्ये रुजू करण्याचा प्रयत्न केला। त्या महामानवाच्या नावाने आज भारतीय डाक विभागाच्या वतीनं या तिकिटाचं आज प्रकाशन आहे। निश्चितपणानं आजची सुद्धा घटना ही आपल्या सर्व चंद्रपूर वासियांकरता अत्यंत अविस्मरणीय अशा पद्धतीचा क्षण आहे। मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे बाबासाहेबांचे विचार आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे विचार हे केवळ चंद्रपूर जिल्ह्यापुरते नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधनं ज्या माध्यमातून बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून विचार आपल्या देशाला दिले, तशाच पद्धती विचार या ठिकाणी सुद्धा समोर नेण्यात येईल अशा पद्धतीची अपेक्षा करतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने खोब्रागडे कुटुंबियाला देखील शुभेच्छा देतो आणि आपल्या वाणीला विराम देतो। धन्यवाद। जय हिंद, जय भीम। चा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, संविधान निर्माते, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे मानसपुत्र
चंद्रपूरचे सुपुत्र ज्यांची आज आपण जन्मशताब्दी साजरी करतो आहोत असे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेजी यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं या ठिकाणी टपाल तिकिटाचं विमोचन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले या जन्मशताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय प्रवीणजी खोब्रागडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय आमदार सुधीरजी मुनगंटीवार, आमचे नेते आदरणीय माजी मंत्री विजूभाऊ वडेट्टीवारजी, विधान परिषदेचे माझे सहकारी पदवीधर मतदारसंघाचे ॲडव्होकेट अभिजितजी वंजारी, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार आदरणीय किशोरभाऊ जोरगेवारजी, देशकजी खोब्रागडे, मारुतरावजी खोब्रागडे आणि समस्त या जन्मशताब्दी महोत्सव समितीचे सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी 100वी जयंती आपण साजरी करतो आहोत. प्रत्यक्ष कालपासून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि 4 दिवसीय हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. या 4 दिवसामध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे विचार सामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचं काम या महोत्सव समितीच्या माध्यमातून या ठिकाणी केले जाणार आहे. महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजरा करण्यामागचा उद्देश तोच असतो की त्यांचे विचार हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे. या उद्देशानंच या जन्म महोत्सव समितीच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि खोब्रागडे परिवार या चंद्रपुरातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील चंद्रपूरचा परिवार हा आंबेडकरी जनतेचं चळवळीचं हे केंद्र राहिलेलं आहे. आम्ही नेहमी विचारविनिमय करत असताना बाळोभाऊसी या संदर्भामध्ये विचारविनिमय करत असतो आणि बॅरिस्टर साहेबांनी या देशाला जे काही दिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला दीक्षा दिली, त्याच्या 2 दिवसानंतर चंद्रपूरला दीक्षा देण्यात आली आणि तेव्हापासनं आज दीक्षाभूमी चंद्रपूरची संपूर्ण देशामध्ये सुरुवातीला दीक्षाभूमी नागपूर आणि दुसरी दीक्षाभूमी ही चंद्रपूर म्हणून या ठिकाणी ओळखल्या जात आहेत आणि या पद्धतीचे उपक्रम या ठिकाणी घेतल्या जात आहे. ही चांगली बाब आहे. या दोन्ही महामानवांना मी अभिवादन करतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. काळात केले होते त्यांचाच वारसा ॲडव्होकेट राजेश खोब्रागडे ही पुढे नेत आहे असे म्हणता येईल. यानंतर मी माननीय आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर यांना विनंती करते की त्यांनी आम्हा सगळ्यांना आपले मनोगत व्यक्त करावे. अनेक मंत्रिपद ज्यांनी या ठिकाणी भूषविली, बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीरजी मुनगंटीवार, मंचावर उपस्थित काँग्रेस पार्टीचे गटनेते विजयभाऊ वडेट्टीवार, आमचे चंद्रपूरचे सहकारी वरिष्ठ सभागृहातले सदस्य सुधाकरजी अडबाले, आमदार अभिजितजी वंजारी, या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीणजी खोब्रागडे, देशकजी खोब्रागडे, प्रतीकजी डोरलेकर, किशोरजी सवाने, मारुतरावजी खोब्रागडे, या डाक टिकीचं ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं ते पोस्टाचे अधिकारी राधाकृष्णनजी, उपस्थित सर्व या महोत्सव समितीचे सदस्य, उपस्थित सर्व बॅरिस्टर साहेबांचे अनुयायी, सर्वांना जय भीम. आजचा हा कार्यक्रम सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. गेली बॅरिस्टर साहेबांची 100वी या ठिकाणी आपण जयंती साजरी करतो आणि हे जयंती साजरी करत असताना या ठिकाणी बॅरिस्टर साहेबांचं एक डाक तिकीट निघावं ही अनेक बॅरिस्टर अनुयायांची इच्छा होती आणि ती आज इच्छा या ठिकाणी पूर्णत्वास येत आहे. यात आनंदाची गोष्ट अशी आहे की प्रतीक डोरलीकरजी यांनी अतिशय मेहनतीनं सातत्याने पाठपुरावा करत हे डाक तिकीट व्हावं यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहे. निश्चितपणे या प्रयत्नाला महाराष्ट्र सरकारने साथ देत
ही डाक तिकीट आज या ठिकाणी प्रकाशित होत आहे. सकाळची वेळ अशी होती की हा कार्यक्रम होईल की नाही, दिवसभर पाऊस होता, परंतु बरोबर आपल्याला इथे आतमध्ये येण्यापुरता पावसाने सवड घेतली आणि आपण बाहेर जाऊ नये म्हणून पुन्हा पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे. एखाद्या चांगल्या कामासाठी वरुण देवतासुद्धा सुद्धा आपल्याला वेळ दिला असं या ठिकाणी म्हणता येईल. हे एखादं गाव, एखादं शहर, जिल्हा हा केवळ त्यातील असलेल्या भौगोलिक दृष्टीने ओळखला जात नाही, तर तिथे जन्माला आलेल्या, तिथे कर्माने काम केलेल्या अनेक व्यक्तींसाठी ओळखला जातो. आणि आपला तो सौभाग्यशाली जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे या ठिकाणी होऊन गेली, ज्यांनी या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे. निश्चितपणे 3 वेळा राज्यसभेचं सदस्य सुद्धा आपण त्यांनी हे केलं. आणि एक गोष्ट त्यांच्याबद्दलची सांगण्यासारखी आहे की बाबासाहेबांनी आरक्षण संविधानामध्ये दिलं, परंतु ते आरक्षण प्रभावीपणे लागू व्हावं ठिकठिकाणी देशभरामध्ये, यासाठी ते सातत्याने प्रयत्न करताना अनेक किस्से त्यांचे या बाबतीतले आहे. आणि ते आरक्षण टिकावं आणि ते आरक्षणाची किती गरज होती ते आज आपल्याला आजही लक्षात येते. निश्चितपणे खोब्रागडे परिवार व या समितीच्या सर्व सदस्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक इथला लोकप्रतिनिधी म्हणून धन्यवाद व्यक्त करेल की आपण हा 100वा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा केला. मी आणि या समितीचे अध्यक्ष प्रवीणभाऊ खोब्रागडे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांकडे गेलो, सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेतली, नितीनजी गडकऱ्यांची भेट घेतली, परंतु देवेंद्रजींनी यायचंही मान्य केलं होतं. कदाचित 27 तारीख ते आम्हाला सांगत होते, परंतु एकंदरच राज्यातली स्थिती, पावसाची स्थिती असल्यामुळे ते येतील की नाही सांगता येणार नाही, परंतु प्रयत्न निश्चितपणे चालू आहे. त्यांनी मनातून सांगितलं आणि नितीनजींनी सुद्धा सांगितलं होतं की मला या ठिकाणी यायला आवडेल. आणि आजचा दिवसही बघा, त्यांच्यावरचा डाक तिकीट जी प्रसिद्ध केलं त्यांचं नाव आहे राधा कृष्णन. आणि आता जे राष्ट्रपती आहे म्हणजे जे राज्यसभेचे सभापती असतात, पदसिद्ध सभापती असतात, त्यांच्याही नावं एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. चंद्रपुरम राधाकृष्णन, CP राधाकृष्णन. आणि मी एक राष्ट्रपती पदाची निवडणूक व्हायच्या 1-2-3 दिवस अगोदर मी त्यांची भेट घेतली होती दिल्लीला आणि त्यांनी सांगितलं की मला त्या ठिकाणी सभापती मी होणार आहे ज्या ठिकाणी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंनी सुद्धा नेतृत्व केलेलं आहे. एक हे चंद्रपूरचं भूषण. आणि महत्त्वाचं म्हणजे नागपूरला दीक्षा दिल्यानंतर 2च दिवसांनी बॅरिस्टर साहेबांचं वर असलेलं बाबासाहेबांच्या प्रेमापोटी त्यांनी या ठिकाणी दीक्षा घेतली. जगामध्ये केवळ 2च ठिकाणी दीक्षाभूमी आहे, एक दीक्षाभूमी नागपूरला आहे आणि दुसरी दीक्षाभूमी चंद्रपूरला आहे. हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की त्या दीक्षाभूमीचा ज्या ठिकाणी आहे आणि बॅरिस्टर साहेबांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या भागाचं नेतृत्व मला प्रतिनिधित्व जनतेने मला करायला दिलं, याचा आनंद आहे. आणि एवढंच नव्हे, आपण जी दीक्षाभूमी आहे त्या दीक्षाभूमीकरता 100 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी देऊ शकलो, ते मंजूर करू शकलो, याचाही आनंद आहे. निश्चितपणे त्या दीक्षाभूमी परिसरामध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंच्या जीवनावर आधारित एक दालन त्या ठिकाणी आपण प्रवीण भाऊ निश्चितपणे करू आणि ज्याच्यातून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंच्या जीवनाचा परिचय संपूर्ण येणाऱ्या पिढीला कळेल, एवढंच या ठिकाणी बोलतो. मी आयोजन समितीच्या सर्व सदस्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय मोठा असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, हा महोत्सव आयोजित केला. आणि निश्चितपणे बॅरिस्टर साहेबांचे विचार हे घरोघरी पोहोचण्यासाठी ह्या महोत्सवाच्या माध्यमातून उपयोगी पडेल असं या ठिकाणी सांगतो. सर्वांना शुभकामना देतो, थांबतो. जय भीम. तथा माजी पालकमंत्री चंद्रपूर हे आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने होणाऱ्या या समारोहामध्ये उपस्थित आजचे आदरणीय अध्यक्ष श्री प्रवीणजी खोब्रागडे, आमचे मित्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते, विधानसभेतील गटनेते आमदार विजयजी वडेट्टीवार, चंद्रपूर विधानसभेचे सन्माननीय आमदार श्री किशोरजी जोरगेवार, चंद्रपूर शिक्षक मतदारसंघाचं नेतृत्व करणारे विधान परिषद सदस्य आमदार सुधाकरराव अडबागे, पदवीधरांचं नेतृत्व करणारे पदवीधर मतदारसंघात
प्रतिनिधित्व करणारे आमदार अभिजितजी वंजारी, आदरणीय श्रीमती सुधाताई खोब्रागडे, पोस्टल विभागाचे अधिकारी एस रामकृष्ण, श्री देशकजी खोब्रागडे, श्री मारुतराव खोब्रागडेजी, श्री किशोरजी सबाने, श्री प्रतीकजी डोर्रीवार, सन्माननीय स्वर्गीय बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या परिवारातील सर्व सन्मान्य मान्यवर सदस्य बंधुभगिनी, सर्व चंद्रपूर शहरातील मान्यवर नागरिक बंधुभगिनी, पत्रकार बंधुभगिनींनो, मी सर्वप्रथम माझ्या वतीने स्वर्गीय बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या चरणी आदरांजली व्यक्त करत त्यांना अभिवादन करतो. खरं तर लहानपणी कधीतरी शिक्षक या नगरपरिषदच्या म्हणजेच महानगरपालिकेच्या मागच्या गांधी शाळेत 1ली ते 4थी नगरपरिषदच्या शाळेत शिकत असताना आमचे शिक्षक एक गोष्ट सांगायचे, ती कधीच नंतर मला समजली नाही किंवा जाणवलीही नाही. ते सांगायचे की कोळसा खाणीमध्ये हिरे सापडतात, पण मला कोळसा खाणीमध्ये हिरे सापडताना कधीच मी बघितलं नाही. पण एक गोष्ट बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचं जीवन जेव्हा वाचलं तेव्हा लक्षात आलं की कोळसा खाणीत हिरे सापडत नसले तरी कोळसा खाणीच्या परिसरात हे कोहिनूर हिरे हे मात्र आपल्या प्रकाशाने समाजामधला अंधार दूर करण्याचं काम करतात. आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे त्यापैकी एक आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातले कोहिनूर म्हणजे डायमंड आहे, हिरे आहे. खरं तर 1984 पर्यंत तर मी राजकीय क्षेत्रात तसा सक्रिय नव्हतो, विद्यार्थी जीवनात होतो. पहिल्यांदा 1989ला लोकसभा लढवली, पण बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचं जीवन वाचल्यावर एक गोष्ट मात्र निश्चित झाली की त्यांच्या सहवासातून हे सहवास प्राप्त झाला असता. कारण एक गोष्ट नक्की आहे की बॅरिस्टर आपल्या देशात लंडनमध्ये जाऊन अनेक जण शिकलेत, अनेकांनी बॅरिस्टर पदवी प्राप्त केली, पण बॅरिस्टर पदवी प्राप्त झाल्यानंतर त्या पदवीचा उपयोग धन कमवण्यासाठी की मन जिंकण्यासाठी हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा 90% बॅरिस्टर शिकून आलेल्या लोकांनी धन कमवण्याचा मार्ग निवडला. पण स्वर्गीय राजाभाऊ खोब्रागडे सारखे महान नेतृत्व, उत्तुंग नेतृत्व असं होतं ज्यांनी बॅरिस्टर झाल्यानंतर धन कमवण्याचा महामार्ग निवडला नाही, तर तो लोकांचे प्रश्न सोडवत त्यांची मनं जिंकण्याचा मार्ग निवडला. आणि म्हणून जेव्हा कविता शेवटची वाचली तर त्यांच्याकडे बँकेत धन नव्हतं, पण लोकांच्या डोळ्यांमध्ये त्यांच्यासाठी प्रचंड स्नेह आणि प्रेम होता. आणि हेच खरं आहे, जे स्वतःसाठी जगतात त्यांचा शेवटचं स्थान स्मशानात असतं, आणि जे समाजासाठी जगतात त्यांचं शेवटचं स्थान अढळ प्रत्येकाच्या अंतःकरणात असतं. आणि हेच अंतःकरणातलं स्थान आज आपण बघतोय. आज डाक तिकिटाचं विमोचन आपण केलं, नक्की त्यांचं व्यक्तिमत्व डाक तिकिटापेक्षाही मोठं आहे. खरं तर जेव्हा माझ्याकडे प्रवीणजी खोब्रागडे, देशक खोब्रागडेजी आले, मग म्हणाले की आम्ही डाक तिकीट काढायची आमची इच्छा आहे, पण ती शासकीय निघाली पाहिजे. मी त्यांना आवर्जून सांगितलं, शासकीय निघाली पाहिजे, यातून स्वर्गीय राजाभाऊ खोब्रागडेंचा सन्मान वाढणार नाही तर महाराष्ट्र शासनाचा सन्मान वाढणार आहे की एका या देशाच्या राज्यसभेच्या उपसभापतीचं नेतृत्व करणारे, आणि फक्त उपसभापतीचंच नव्हे तर आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल, जे म्हणून नवबुद्ध आहे त्यांच्या सवलतीसाठी जेव्हा संघर्ष झाला तेव्हा नवबुद्धांच्या सवलतीचा विजय हा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंच्या कर्तृत्वाने झाला. भूमिहीनांचा प्रश्न असेल किंवा राज्यसभेमध्ये इतकी त्यांची उत्तम भाषणं आहे, म्हणून बघा आज एक गोष्ट जाणवली की 25 तारखेला त्यांचा जन्म तर होत नाही ना, ज्यांना आयुष्यामध्ये देशाची प्रगती म्हणजे त्या देशामध्ये किती धनवान आहे, किती अदानी अंबानी आहे, यापेक्षा त्या देशात शेवटच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याचं जीवन हे आनंदी आहे की नाही हा भाव निर्माण होतो.
त्यांचाच जन्म कदाचित 25 सप्टेंबरला होत असेल, कारण आज अंत्योदय एकात्म मानववा शेवटच्या पंक्तीत बसणाऱ्या व्यक्ती म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्यायांची जयंती आहे. आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंचा सुद्धा जन्म हा याच दिवशी झाला. हा योगायोग, शेवटच्या माणसाचं जीवन सार्थकी व्हावं असा हा योगायोग आहे. खरं तर आपण मगा देशकजी आणि अध्यक्षजी खूप उशिरा सांगितलं. खरं तर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्यावर खोब्रागडे परिवाराची मालकी नाही हे पहिले समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून जन्मशताब्दी महोत्सवात खरं तर माझी अपेक्षा अशी आहे की या जन्मशताब्दी महोत्सवाला अजून पुढे नेलं पाहिजे. कारण बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे खोब्रागडे परिवारासाठी जगले नाही, तर या देशासाठी जगले, देशाच्या वंचितासाठी जगले, देशाच्या शोषितासाठी जगले, देशातली अस्पृश्यता संपावी म्हणून जगले. आणि राज्यसभेतलं त्यांचं प्रत्येक भाषण हे सुद्धा आपल्या सर्वच राजकीय नेत्यांना मार्गदर्शन दीपस्तंभासारखं आहे. आणि म्हणून निश्चितपणे आपला जो भाव आहे की बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एक गौरव ग्रंथ काढावा आणि गौरव ग्रंथाचं एक सुंदर प्रकाशन आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करू, ज्या माध्यमातून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जीवनातलं प्रत्येक कार्य म्हणजे प्रत्येकासाठी त्याच्या राजकीय सेवेच्यासाठी असणारं ते एक निश्चितपणे राजकीय ग्रंथ होईल. आणि त्या दृष्टीने मी पूर्ण शक्तीने गौरव ग्रंथ काढण्यासाठी खोब्रागडे परिवाराची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पूर्ण शक्तीपणाला लावेन. आणि आता तर वडेट्टीवार साहेबही आहे, आम्ही दोघे असल्यावर मग काय चिंता आहे. आणि म्हणून हा गौरव ग्रंथ निघेल आणि तो कार्यक्रम हा आपण एक अद्भुत कार्यक्रम करू. कारण बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे नवीन पिढीलाही लक्षात आले पाहिजे की जीवन जगायचं कसं हे समजण्यासाठी हा मंत्र यातून आपल्याला प्राप्त होईल. मी पुन्हा एकदा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना आदरांजली व्यक्त करत हीच अपेक्षा करतो की त्यांच्या जीवनाच्या या सर्व कार्यावर आपण निश्चितपणे इतरांसाठी मार्गदर्शक गौरव ग्रंथ करण्यासाठी प्रत्येकाने ज्यांना कोणाला या माहिती असेल त्यांनी या ग्रंथासाठी आपले अनुभव द्यावे. खूप खूप धन्यवाद. ज्यांची जन्मशताब्दी साजरी करत आहोत असे देशभूषण बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना वंदन करारपूर बल्लारशा विधानसभा क्षेत्राचे आमदार, माजी कॅबिनेट मंत्री आणि महाराष्ट्रातील एक अभ्यासू नेतृत्व म्हणून, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची महाराष्ट्राला ओळख आहे असे आमदार सुधीर मुनगंटीवार, या विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय आमदार किशोरभाऊ जोरगेवार, आमचे सहकारी आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित भाऊ वंजारी, शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर भाऊ अडबाले, स्वागताध्यक्ष मारुतरावजी खोब्रागडे, किशोरजी सवाणे, प्रतीक भाऊ डोरलीकर, देशक भाऊ खोब्रागडे आणि विशेष म्हणजे ज्यांच्या हस्ते या डाक तिकिटाचं विमोचन झालं असे एस रामकृष्ण, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मित्रांनो, राजाभाऊ खोब्रागडेंचा जन्मशताब्दी महोत्सव आपण साजरा करत आहोत. आणि राजाभाऊंनी त्यांच्या संपूर्ण उभ्या आयुष्यामध्ये जे समाजासाठी समर्पित होऊन काम केलं, शोषित पीडित दलितांसाठी, उपेक्षितांसाठी जे काम केलं त्याची एक चित्रफीत आपण सगळ्यांनी बघितली. त्यांचं सामाजिक कार्य, त्यांचं राजकीय कार्य, शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक सर्व विषयाचा गाढा अभ्यास आणि त्यावर केलेलं काम हा देश कधीही विसरू शकत नाही. ज्यांनी राज्यसभेमध्ये त्यांची भाषणं, केलेलं मार्गदर्शन आणि बॅरिस्टर साहेबांनी बाबासाहेबांच्या विचाराचा वसा आयुष्याच्या शेवटपर्यंत जपला. कारण त्या काळच्या परिस्थितीमध्ये बॅरिस्टर होणं, घरी सर्व सुखसोयी असताना श्रीमंताच्या घरी जन्म घेऊन
गरिबासाठी काम करणं, शोषितांसाठी काम करणारे बॅरिस्टरमध्ये जे होते त्यामध्ये मोजकी लोक होती. त्यात बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचं नाव होतं. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की मला जो धोका मिळाला असेल तो ज्यांच्याकडून मिळाला तो सुशिक्षिताकडून मिळाला, ज्यांनी मला धोका दिला. पण बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे असे होते की ते बॅरिस्टरची पदवी घेऊ नये, बाबासाहेबांच्या विचाराचा वसा शेवटच्या क्षणापर्यंत जपला. म्हणून बाबासाहेबांना संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेला मार्ग सातत्यानं सांभाळणारे कोण होते तर ते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे होते. मित्रांनो, आज जन्मशताब्दी आपण साजरी करत आहोत. खरं तर एकदा त्यांचं भाषण ज्यावेळेस मंडल आयोगाच्या संदर्भात राजाभाऊंचा भारतीय राज्यघटनेचा एक स्वतंत्र त्यांचा स्वतःचा अभ्यास फार मोठा होता आणि सोप्या भाषेमध्ये राज्यघटना सांगणं आणि लोकांना पटवून देणं हे त्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर एकदा समाजवादी नेते SM जोशी यांच्या पुढाकारानं रिपब्लिकन पक्षाचे माजी महापौर भाऊसाहेब चव्हाण यांनी मंडल आयोगाच्या शिफारसींना पाठिंबा देण्यासाठी एक सर्वपक्षीय एक परिषद बोलवली होती आणि त्यामध्ये भाषण करताना राजाभाऊंनी स्पष्ट भूमिका सांगून टाकली की आम्हा ST ना आमच्या सवलती घटनेच्या अनुच्छेद 30 ते 34 35 नुसार आमच्या बाबासाहेबांनी आधीच देऊन टाकले आहेत, परंतु फक्त आपल्यापुरते पाहण्याची अप्पलपोटी वृत्ती त्यांची नव्हती. त्यांच्या लक्षात आलं की समाजात SC STच्या खेरीज OBC हा एक मधला वर्ग आहे ज्यांच्यासाठी आपण काही केलं पाहिजे. या भावनेतून बाबासाहेबांनी त्यांच्या घटनेतून 340व्या अनुच्छेदातून OBC समाजाला मंडल अनुच्छेदमध्ये OBC समाजाला मंडल आयोगाच्या शिफारसीत टाकल्या होत्या आणि OBC समाजाला संविधानिक आरक्षण बाबासाहेबांनी दिले. ते योग्य आहे, ते मिळालं पाहिजेत असा ठाम विचार त्यावेळेस बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंनी मांडलेला होता पुण्याच्या परिषदेमध्ये. म्हणजे सर्वच समाजाचं मला वाटतं की खोब्रागडे कुटुंब, सुधीर भाऊ आपण म्हणालात, या कुटुंबाकडे आणि या कुटुंबाच्या मध्ये मिसळणारी सर्वच समाजाची लोक होती, सर्व जाती धर्माच्या पलीकडची लोक होती. या कुटुंबाची आपुलकी आणि प्रेम जे होतं त्यांच्या दरवाजात, त्यांच्या दारात कधीही कोणीही गेला, कुठल्याही जातीचा धर्माचा व्यक्ती गेला तरी त्याला ती समान वागणूक देणारा विचार हा बॅरिस्टर घराण्यांचा होता, खोब्रागडे घराण्याचा होता. हे आम्ही अनुभवलेलं आहे आणि म्हणूनच आज त्यांच्या जन्मशताब्दी या महोत्सवाच्या निमित्तानं डाक तिकिटांचं विमोचन झालं. तुम्ही म्हणालात की गौरव ग्रंथही काढला गेला पाहिजेत. खरं तर गौरव ग्रंथाची आवश्यकताच आहे. ज्या संविधानाच्या रक्षणासाठी आणि संविधानाच्या विचारावर जगणारे जे तुम्ही आम्ही आहोत, तुम्हा आम्हाला मिळालं जे काही आहे ते संविधानाने मिळालं आहे हे पटवून देणारे कोण होते तर बॅरिस्टर राजाभाऊ होते. म्हणून त्यावेळेस एक असं म्हणतात की जो कुछ मिला है आप सबको रुतबा